गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज काही हार्वेस्टिंग दाखवत नाही, तर आपल्या बागेच्या शेजारी जे पॉन्ड आहे त्यातून मासे पकडलेले आहेत 2, आणि मी हे 2 वेगळ्या बघा किती फ्रेश आहेत. तर वेगळ्या 2 पद्धतीनं मी हे बनवून दाखवत आहे. ह्याला मॅरिनेट केलं हळद मीठनं व्यवस्थित, आणि मी एक मसाल्याचं वाटण बनवलं. हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, पुदिना घालून आणि थोडं ओलं खोबरं आणि लिंबू लावल्यानंतर हे सगळं वाटण मी यात भरणार आहे. आणि एक फिश मी केळ्याच्या पानामध्ये स्टीम करणार आहे, आणि एक फिश मी आपल्या आवनमध्ये त्याला पूर्ण ग्रिल करणार आहे. तर दोन्ही फिशची रेसिपी व्यवस्थित पहा. दोन्हीही फिश खूप सुंदर बनले होते, आणि अगदी व्यवस्थित त्याला मी साफ करून कट मारलेले आहेत, आणि त्यामध्ये हा सगळं वाटण असं व्यवस्थित भरून घेतलेलं आहे. आणि ही केळ्याची पानं आहेत आपल्या बागेतलीच, आणि त्याच्यावर मी 2 वेगळे फिश आता ठेवते. आणि स्टीम आपल्याला 30 मिनिट करायचं आहे, आणि बेकिंग सुद्धा 200 डिग्रीवर आपल्याला ग्रिल 35 मिनिट्स करायचं आहे. मध्येच साईड चेंज करायची, वर खाली करायची. तर तुम्ही बनल्यानंतर आपले हे फिश कसे दिसतात हे मी तुम्हाला लगेच दाखवते, आणि तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. आम्ही करून खाल्लेली आहे. खूपच टेस्टी असे हे माझे फिश बनले होते. तर तुम्ही ही रेसिपी नक्की पहा, आणि आवडली तर जरूर कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि हा रोहू फिश आहे. कटला आणि रोहू हे दोन्हीही वापरू शकता. तुम्ही पॉम्पलेटही वापरू शकता. तर आपल्या तळ्यात हेच मिळालेले आहेत फिश. हे पहा, हा बेक केलेला, ग्रिल केलेला, आणि हा स्टीम केलेला, असे दोन्ही फिश आम्ही मस्तपैकी खाऊन फडशा पाडलेला आहे. मस्त टेस्टी आहेत. आणि ही रेसिपी तुमच्याकडे कोणी आले किंवा तुम्हाला स्वतःसाठी पार्टीला तुम्ही जरूर करू शकता. आणि तुम्हाला हवे तसे त्याच्यावर सॅलड तुम्ही सजवू शकता. ही डिश लिंबू नक्की पिळायचा, आणि ह्याच्याबरोबर तुम्ही चटणीही खाऊ शकता.